हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आता आम्ही भगवद्गीतेचे 13 अध्यायो क्षेत्र क्षेत्रज्ञ योगांतसचे. या अध्यायांत कृष्ण परमात्मो जड जावनशील प्रकृती ಜೀವಾತ್ಮನಿ ಪರಮಾತ್ಮಾಲೆ ವಿಷಯವು ಹಂಗೆ ತಿಳಿಸಿತ. ಪುರಾ ಜನ ಗೊತ್ತು ಸಮ್ಮಿ ಎದ್ದೋಳು ಇತ್ಲೆ ಅಧ್ಯಾಯ ಅಂತ शिकल्यांची कसं नाही म्हणून म्हणारी परमात्मूची या जीव जडात्मक जावनशिले ब्रह्मांडाक आधार जावनस मांत्रणे सर्व जीवांगेले नियामक जावनस सर्वज्ञ जावनस या पुरे गुत्तस आमका कळला. हाजी पुढेच्या अध्यायांत पुरे पळणू आता सर्वज्ञ जावनस भगवंतू म्हणलीनंतर क्षेत्रज्ञ तोचे जावनस का नमे. तशी मोक्षापेक्षी जीवाले एक ताणे ज्ञान पावका म्हणजलरी ज्ञेय म्हणेल एक जावका. ध्यान करताना ध्येय एक जावका. खंयच्या विशयाचे आमी ध्यान करचे ते ध्येय. तशी ज्ञान पावका म्हणजलरी खंयच्या विशयात ज्ञान आमकां जावका ते ज्ञेय. हांगा जिवाक खंयच्या विशयात ज्ञान जावका जीव सार्थक करून घेवका जाल्यार जेव्हा अपरोक्ष ज्ञान पावका जाल्यार ते अपरोक्ष ज्ञान म्हळ्यार कोणाले ते परमात्माले. तशें जाल्यार ज्ञान मेळूक ज्ञेय परमात्मूची म्हण जालें. परमात्मा पावच्याक सर्व रितीची साधना वाट साधन करूक ते जिवात्मो प्रयत्न शरीरी जीवात्मा नसूचे ते शरीर साधना शरीर म्हणटाची सर्व रितीची साधनाची वाट तो प्रयत्न करता. तशी आता कसलं सकट साधन करूं येतं एक म्हण जिवान परमात्मा पावका जाल्यार कसलं सकट साधन करूं येतं म्हण म्हणलेलें हे अध्यायांत देवान अर्जुना सांगला म्हण येतं. हांगा जीव देवाल विशयू येता. जीव देव म्हळ्यार पळय आम्ही आमगेले आचार्य मध्व सिद्धांता प्रकार पंचभेदात्मक जगत्तू म्हण तांणी सांगिल्लें मध्वानी. तांतू जिवाक आनी देवाक भेद सुरवेचते. जीव देव भेद मागीर जीव जीव भेद जीव जड भेद जड जड भेद अशी 5 रितीचे भेद आस म्हण सांगून तांणी म्हणलां आचार्य मध्वान. आतां कृष्ण तंतुले स्पश्टाचे म्हळ्यार जीव देव भेद हे सगळे अध्यायांत आमकां कळटा. समची हे अध्याय आमी अर्थ करून घेवका. आमी म्हळ्यार साधक जनान तंतूय सम अर्थ करून घेवका. ते अर्थ करून घेतले म्हणजे ज्ञान म्हळ्यार कसलें कोणालें हें पुरें कळटा आमकां. हे अध्यायांत साधन कशें करता म्हूण सांगलां म्हूण म्हणलां न्हय. ते साधक जाल्ले जन साधक जावका म्हूण प्रयत्न करतले जन तांणी कसले पावच्या आश पावताची म्हळ्यार हे संवसार म्हळ्यार सुख दुख्ख आसूचे आस. तशें जाल्यार दुख्ख नाका सुख जेवका म्हूण जाल्यार एक वाट कसली म्हळ्यार परमात्माक पावचें. ते परमात्माले लोकांत दुख्ख म्हळेलें नांचे ना थंय सुख मात्र. तसल्यार ते मुक्ती म्हळेलें परमात्माले मोक्षधाम मेळका जाल्यार तसले त्या मेळका जाल्यार परमात्माले अनुग्रह जावूका. हें हाजे फुडले पुरे अध्यायांत आमी शिकल्यांचे. तशीच आतां सर्व जिवांक कशी परमात्मो साधन करूंक शरीर दिला त्या शरिराक कसं म्हणटाची ते शरीर गोत्तशील जना कसं म्हणटाची हे पुरे सांगतरच न्हय. तो सुरवेक सांगता प्रकृतीम पुरुषम चैव क्षेत्रम क्षेत्रज्ञमेव च एतद् वेदितुम इच्छामि ज्ञानम ज्ञेयम च केशव म्हूण म्हणटा. ब्रह्माक रुद्राक नियामक जावनशील परमात्मा हे जडचेतना प्रकृती आनी देवान साधन करचे खातीर दिलेलें प्रकृतीयुक्त शरीर हें घेतील जिवाक तेदना त्या जिवान त्या शरिराक साधन करून घेवन शरीर एक
साधन म्हणरी साधन करू एक कसले जावका साधक देह म्हणतात. त्या शरीराचे एक साधक देह गेले तेदना त्या शरीरान साधन करून परमात्मा पावच्याक सर्व मोक्ष अपेक्षी कसं ऐकू का म्हणले तर ते परमात्माले महिमा ज्ञान हे पुरे समग्र जावन ऐकू का म्हण सांगून अर्जुन सांगतारस म्हाका देवा तू गेले ऐकू का म्हण म्हणले आशी म्हाका म्हणून. तशी कालच्या दिसाकाची हे विशयी जाल्ला इंद्रांश जावन आशिल्लो अर्जुन निजावन तो दैवी गुण संपन्न म्हणटाची ज्ञानाक अर्जुनाक उत्तमाधिकारी म्हणटाची. आतां अर्जुनान निमगेला वय्या प्रश्न जाल्यार हे अर्जुनान प्रश्न निमगितना ताची उत्तर परमात्मान आमकां पुराय जनाक दिल्लेले. जगत्याचे जनान दिल्लेले ते साधना शरिरान कशी साधन करून परमात्मा पावका म्हण म्हणलेले ज्ञान परमात्मा हे अध्यायांत अर्जुनाक दिता. अर्जुनान परमात्माला तोंडानची स्वयं ते बोधन ऐकला जाल्यार आम्ही वेदव्यासान ते परमात्माला मुकोद गीत हे गिता रुपार दिला पळय हे आम्ही ऐकून घेवचे. अर्जुनान स्वयं ऐकून घेतला, आम्ही अशी ऐकून घेवचे, वाजून घेवचे, अर्थ करून घेवचे, हे आमगेले भाग घेवचे. तशी हांगा तर अर्जुनाक परमात्मा कसलं उत्तर दिता म्हण पळया. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे कुंतीपुत्रा म्हणटा. कुंतीपुत्रा म्हण मस्त पंथ हांगा आमी गीतेन तो अर्जुनाक संबोधन करलें ऐकल्यांची. कुंती ती स्वयं ज्ञानी परमात्माल विशयी तिका गोत्तशिल्लें कोणाक गोतना. तशी अर्जुना तूं त्या कुंतील पूतू म्हण आपोच कसल्याक म्हणल्यार कुंतील तसल महाज्ञानील पूतू तूं म्हण ताणें तशी आपोत ताका. तो सांगतरस अर्जुना हे शरीर क्षेत्रम इति अभिधीयते. हे शरीराकची क्षेत्र म्हण म्हणटाची. हें क्षेत्र एतत यो वेत्ती. हें क्षेत्र कोणाक कळ्ळा की कोण संपूर्ण जावन त्या क्षेत्राचे विशय कळ्ळो की ताका क्षेत्रज्ञ म्हणून प्राहुः तं प्राहुः म्हळ्यार ते ज्ञानी जन क्षेत्रज्ञ इति तद विदः प्राहुः ते कळलेले ज्ञानी जन सांगताची म्हूण. आतां हांगा आमकां क्षेत्र म्हळ्यार शरीर, क्षेत्रज्ञ म्हळ्यार ते क्षेत्र कळ्ळलो कोण परमात्मुची न्हय. तशी तितली कळ्ळें. आतां हांगा या कृष्ण अर्जुनाक खंयचे अर्थार सांगता म्हूण म्हळ्यार कृष्ण सांगतरस आतां अर्जुना देह दिवचे कसल्याक तांतूय मनुष्य देह साधन करून परमात्मा लागीं त्या जिवात्मान येवका म्हळ्यार त्या जिवात्मा मुक्ती मेळका म्हूण. तशें जाल्यार मुक्ती मेळका म्हूण जाल्यार कसलें जावका परमात्माल ज्ञान जावका. जाल्यार हांगा आमकां एक संशय येता कसो म्हळ्यार निजावन अर्जुनाक परमात्माले स्वरूप ज्ञान सांगता आशिल्लें मुक्ती मेळका जाल्यार कृष्ण क्षेत्राचें स्वरूप कसले खातीर सांगता. हें कृष्णान अर्जुनान निमगिलेले जड चेतना प्रकृती आनी ते साधन करचे खातीर हें प्रकृतीक युक्त जावन आशिल्लें शरीर मेळ्ळेले जिवाक कळ्ळलो परमात्मो हें पुरे एक मोक्ष अपेक्ष करतले जनान कसले परमात्माल ज्ञान पावका हें म्हाका समग्र जावन सांग म्हणलेलें. तशें जाल्यार हांगा मोक्षापेक्ष जावका मोक्ष अपेक्ष केलेले साधकांक जावका कसं ज्ञान म्हूण थंय अर्जुनान निमगिला परमात्माल स्वरूप ज्ञान. जाल्यार हांगा परमात्मो तागेले कसं की ज्ञान सांगना नशी क्षेत्रस्वरूप आनी क्षेत्रज्ञाले ज्ञान कसं खातीर सांगता हें अप्रस्तूत म्हूण आमकां दिसल्यार हें अप्रस्तूत म्हूण आमकां वयर पळयतना दिसचें. अप्रस्तूत म्हण हें जायशिल्ले हें हांगा ताणें सांगिल्लें समूह ह्या विशयी अर्जुनान निमगिलेले म्हूण आमच्या सलजनान दिसची तें सामान्य ज्ञान आशिल्ल्या जनाक हे विशयी निमगिलेलें न्हय. हें हांगा नाका आशिल्लें दिसता विशय हें अप्रस्तूत दिसता म्हूण आमकां दिसचें. जाल्यार क्षेत्राचें ज्ञान सुरवेक आमकां मेळका
तशें मात्र परमात्माले स्वरूप ज्ञान ते साधकाक कळटा. ताजे खातीर कृष्ण क्षेत्राज्ञान सुरवें दिता पळय. क्षेत्र म्हळ्यार कसलें म्हण तो सांगता तसो, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमिती अभिधीयते. ह्या शरिराकची क्षेत्र म्हूण सांगताची. मागीर तो शरिराचे विशीं परिपूर्ण जावन कळ्ळलो कोण आसा तो क्षेत्रज्ञ. हांगा अणू रेणू तृण काष्ट ताणी सृश्टी केलेले समग्र कसलं जड चेतनात्मक जगत तसं परिपूर्ण जावन कळ्ळेलें कोणा म्हळ्यार परमात्मा मात्र. तशें परमात्मूच हांगा क्षेत्रज्ञ म्हूण ताणें सांगलां. कोणें परमात्मान सांगलां तितलें आमकां कळ्ळें. आतां तसलें शरीर कृष्णान क्षेत्र म्हणलें. तशें जाल्यार प्रति एक शरीर क्षेत्र वे तेवूय अन्य श्लोकांतूत वही म्हूण सांगता कृष्ण. हांगा आमी कसले पळयता म्हळ्यार पिंडांडाचे विशय सांगला. म्हळ्यार एक जिवाचें शरीर सांगलां म्हूण आमकां दिसता. जाल्यार पिंडांडांत कशी परमात्मा जिवात्मा आवट बैसूनच की तशी सगळी ब्रह्मांडांतूय तो परमात्मो व्याप्त जावन आसा. मात्र न्ही आमी भागवत आयकतना पळयताची परमात्मान तागेलें विराट शरीर दाखोवन ब्रह्माक तंतू कसकसलें सगळी सृश्टी कोरता. म्हळ्यार सर्व सृश्टी सर्व जडचेतनात्मक जगत तागेल्या शरिरा भितर परमात्मा दाखयता. कोणाक? ब्रह्माक सृश्टी करचे पुर्वांत. हें आमकां भागवत आयकतना कळ्ळां. तशी सगळी ब्रह्मांड परमात्माले शरीर. तशें जावन हांगा त्या ब्रह्मांडाकय क्षेत्र म्हूण सांगूं येता. म्हूण हांगा प्रति एक पिंडांडय क्षेत्र जाल्यार ते ब्रह्मांड सगळे परमात्माले शरीर. त्या ब्रह्मांडा विशयी कळ्ळोलय परमात्मा मात्र म्हणटना परमात्माक ते ब्रह्मांड क्षेत्र थंय परमात्मू क्षेत्रज्ञ म्हूण सांगून आमी लेखूं येता. आनी शरिराक क्षेत्र म्हणून इत्या खातीर सांगला परमात्मान म्हणल्यार पळय जीव म्हळ्यार त्या शरिरांत आशिल्लो जीव तो नित्य तो शाश्वत. जाल्यार त्या शरिराक क्षेत्र म्हणटाची. तें शरीर कशी जीव तो केन्नाय आसूचोची ताका शरीर विंगड विंगड मेळटा. तें शरीर कशी जाता म्हळ्यार अव्यक्त तत्व महत्तत्व अहंकार तत्व हाजी पुराय निमती तें शरीर जाता. तशें जावन त्या शरिराक क्षेत्र म्हणलें. आतां शरीर अनित्य परमात्म जिवात्मनी परमात्म नित्य जाल्यार हें शरीर अनित्यची. आतां श्र हिंसायाम म्हूण सांगून म्हणलां. श्र हिंसायाम श्र म्हळ्यार शरीर त्या जिवाक हिंसायाम दुख्खाचे अनुभव दितके. सुखाचे दिता ते विंगड जाल्यार दुख्खाचे अनुभव दितके. तशें जावन श्र हिंसायाम तशें जावन श्र म्हूण म्हणटा. जाल्यार हें शरीर चलची कशी शरिराचें कार्य कसलें हें परमात्माल प्रेरणा. तशें जावन परमात्मूची ह्या शरिराक नियामक परमात्माल प्रेरणेन त्या शरिराचे इंद्रिय पुरे सर्व क्रिया करताची. तशें जावन ईर म्हूण म्हणटाची. म्हळ्यार श्री हरी निमती प्रेरेपीत जाल्लें शरीर देखून ईर म्हणटाची. श्र हिंसायाम देखून शर मागीर ईर देखून हें शरीर म्हणून घेतलें. आतां शरीर ताका क्षेत्र कसल्याक म्हणचें म्हळ्यार परमात्म तंतू भितर आस. स्थीयते अत्र भगवत इति क्षेत्रम. स्थीयते अत्र भगवत हें शरिरा भितर परमात्म आस. तशें जावन क्षेत्र. आमी आतां देवस्थानाक पळय श्री क्षेत्र तिरुमल श्री क्षेत्र धर्मस्थळ श्री क्षेत्र काशी अशें पळय म्हणटाची. म्हळ्यार थंय परमात्मा स्वयं आस म्हूण आमगेल एक भावना नयनतल्यार वयता. म्हणटना त्या पळय क्षेत्र म्हणून घेतलें. तांतूय गंग होळत देखून तीर्थक्षेत्र हांगा नेत्रावती होळत देखून तीर्थक्षेत्र धर्मस्थळा देवस्थाना सुत्तून नेत्रावती आसा देखून तीर्थक्षेत्र. खंय तीर्थ न्हंय समेत आसा तें तीर्थक्षेत्र. खंय देवस्थान विंगड आसा न्हंय खंय दूर आसा तें क्षेत्र. तशी आतां हें शरीर म्हळ्यार क्षेत्र परमात्माल निवास. देवस्थानांतूय परमात्मास देखून त्या
क्षेत्र म्हणून घेता. तशी हांगा जीव एक जीवाले शरीर मात्र क्षेत्र न्ही. त्यामुळे आम्ही ऐकून घेतले कशी समग्र ब्रह्मांड परमात्माला शरीर दिकून ब्रह्मांड एक क्षेत्र, पिंडांड एक क्षेत्र, सगळे या ब्रह्मांड एक क्षेत्र म्हणजे कसं लेक म्हणून म्हणारे सगळे ब्रह्मांड परमात्मू भोरनस परमात्मू अधिष्ठातर जावनस सगळे ब्रह्मांडांतू म्हणताना आत्ता एक शरीरांतू जीवात्मू त्या शरीराचे आत्म म्हणटा पळय तशीच परमात्मो हे सगळे जगत्याचे आत्म जावनस परमात्माला निमतीत नव्हे या जगत्यांतू प्रवृत्ती म्हळ्यार व्यवहार जतरसचे प्रवृत्ती कर्म जतरसचे म्हळ्यार व्यवहार जगत्यांतू व्यवहार जतरसता व्यवहार म्हळ्यार व्यापार म्हणणे जीवाचे आता काही शरीर व्यापार म्हणून म्हणतात नव्हे. ते ಪುರಂದರದಾಸನ ಸಂಚಾಸ್ಪಳೆ ಶ್ರೀಪತಿ ಸೇವೆ ಎಂಬ ವ್ಯಾಪಾರ ನಮಗಾಯಿತು ಇಂದು ವ್ಯಾಪಾರ ನಮಗಾಯಿತು म्हणटाचे म्हळ्यार परमात्माला सेवची एक व्यापार म्हळ्यार हांगा आमी दुड्ड संपादन करच्यो व्यारू म्हण तशी लेखची पशी व्यवहार. त्या व्यवहारांतूय आमकां लाभ जाता संपादन जाता. कसं संपादन जाता पुण्य म्हळ्यार दुड्ड संपादन जाता. हांगा संपादन करलेलो दुड्ड आमी हांगा खर्चून सराय सोण वचुका जाता जाल्यार ते परमात्माले एक श्रवण कीर्तन सेवा ह्या सकड कोरून संपादन करचे पुण्य असं पळय आमकां मरणानंतर उपयोगाक पडटा. मरणानंतर हांगाच करेन्सी काही उपयोग ना न्हय. तसल्यार आमकां थंय एक शरीर व्यापार आसा हें स्थूल शरीर व्यापार जाल्यार थंय सूक्ष्म शरीर व्यापार आसा ताका कसाला आमी दुड्ड ಒಟ್ಟು केला तो हेंची म्हणजे ಮಾಡಿದ ಧರ್ಮವು शरीर आसतना आमी केलेलं धर्म कार्य धर्माची आचरणां हाजी निमती जावन आमी ते पुण्य संपादन करचे ते आमकां स्थूल सूक्ष्म शरीर यात्रे वेळार जावका जाता. तशें जाल्यार हांगा सर्व जीव आसाची जीवात्मा परमात्मान सृश्टी केलेले ते सर्व जीवात्माक परमात्मो सुख दुःख मिश्रित जावन आशिल्ले एक देह म्हळेले क्षेत्र दिला. आता हांगा आमी चड जावन कसं लेखोका म्हळ्यार मनशाल विशयी मात्र परमात्मा सांगता. आतां उपदेश कोणा दितर आसा अर्जुनाक तो कसो उपदेश दितर आसा अर्जुनान कसं म्हणलेलें हांगा साधना शरिरान परमात्मा पावची कशी म्हूण म्हणलेलें न्हू ताणें. ताजे खातीर आतां परमात्माक पावचे कशी म्हूण कोणाल खातीर अर्जुनान गेला मनशा खातीर. तशें जावन हांगा क्षेत्र म्हळ्यार मनुष्य शरीर म्हूण आमी लेखोवका जाता सुरवेक जिवांक परमात्मा सुख दुःख मिश्रीत जावन आशिल्लें हें शरीर म्हळ्यार एक क्षेत्र दिला. तशें जावन जीव ते शरीर घेवन येयली नंतर सुख दुःखादी ते शरिरान अनुभव करता. देवान दिलेलें हें शरिरान तो साधन करता. साधन करून दिल्ला कसं लेक देवान हें शरीर म्हळ्यार घे हें दुःख सुख मिश्रीत जावन आशिल्लें अनुभव करचें शरीर जाल्यार हें शरिरानच तूं दुःख पुराय एक निर्नाम म्हणटा पळय सर्व दुःख निवारण करून घेवन ह्या शरिरानच त्या दुःख पुरे निवारण करून सुखाक कन्वर्ट करून घेवेत सुखमय करून घेवेत. कशी ताका अपरोक्ष ज्ञान म्हणजे परमात्मा मात्र अपरोक्ष ज्ञान मेळका जाल्यार ते कसं जावका परमात्माला अनुग्रह घे तो जीवात्मो नाना शरिरांतू कसं की वचून दुःख भोगून येतना परमात्मान अनुग्रहपूर्वक जावन एक दिल्लेलं शरीर म्हळ्यार मनुष्य शरीर तांतूय ते कोणाल वयर परमात्माला अनुग्रह आसता सतजीव सुजीव म्हणटा पळय सज्जन तांगेल वयर परमात्माला अनुग्रह आसता. तांगेल वयर परमात्माला अनुग्रह कितलो आसता म्हळ्यार ते सज्जन जन ते सात्विक गुणां निमती ते मनुष्य शरिरांतू साधन करताची साधना शरिरांतू आतां आमकां भायर देवा साधन करचें म्हणजे जाल्यार देव आंतर्यांतू आसा तोच देव. तशी जीव आनी देव एक साधना शरिरांतू ओटू आसता देखून ताका क्षेत्र म्हणलें. आमकां शरीर दिला देवान मनुष्य शरीर दिला दुःख येता सुख येता सुरेख सांगला न्हू दुःख सुखमय जावन आशिल्लें
भोगची तसले हे शरीर मनुष्य शरीर म्हणून आमकां दुख्ख येता आमी कसं लागताचे अयो म्हाका कसले की एक संवसार मेळ्ळो की म्हाका कसले हे जन्मा देवान घाल्ली की म्हाका हांगा कश्टची सूख मेळ्ळेलें ना केन्ना पडलें दुखन बैसलें एक सूख पूण येसवें म्हूण सोदिल्लें मेगेल्या जिवनांत हांव सूख भोग्गनी अशी पुरे आमी दूख भोगताची चडपड येताची त्या परे करून नज कय इतेक म्हळ्यार तेदन आमी कसले का म्हूण म्हळ्यार परमात्मा तूं म्हाका हें शरीर दिल्लें दिकून तुगेलें ज्ञान म्हाका प्राप्ती जालें कैकी गायी अन्य प्राणी कसले जाल्यार परमात्मा ज्ञान तांतू प्राप्त जावचें आसलें त्या प्राणी शरिरांतू ना तशें जाल्यार मनुष्य शरीर दिला दुख्खा अनुभव जाता आमकां त्यांची सुखाचे अनुभव जाता जाल्यार हें मनुष्य शरीर म्हळ्यार साधना शरीर तूं अनुग्रहपूर्वक जावन दिल्लें शरीर हें शरिरांत हांव साधन कोरका म्हूण सांगून लेखुका शिवाय म्हाका हें शरीर मेळ्ळें हांव दुख्ख भोगलो आनीक पंत आमकां मनुष्य शरीर मेळना नतलें री वापस आमी प्राणी शरिरांत तुजें वयलें री आमकां तेदना साधन करूं असवें ना ना तशें जावन देवान आमगेले वयर केलेले खोड अनुग्रह म्हळ्यार आमकां मनुष्य जावन जन्माक घालेलें मस्त जनाक असतो अभ्यास मनुष्य जावच्यानच दिसलें एक रूखपात्तोरपणी जावन येवका म्हूण सांगून रूखपात्तोर जावन येयल्यार आमकां काही परमात्मा ज्ञान मेळटवें ना वपास मनुष्य जन्म मेळका तशें जावन आमी परमात्मा केन्नाय ऋणी जावन आसुकाय आमकां मनुष्य शरीर दिल्लें म्हूण तशी कश्ट येता हें शरिरांत तूं जाल्यार परमात्मा तुगेलें साधन कोरका कुंतीन सांगल्या बरी म्हाका कश्ट दी देवा म्हूण सांगून तशें तीन पळय तितली व्हडली महाज्ञानी ती परमात्माले पदे पदे कश्ट निमगिता आमी परमात्माक सगळो दिसू कसले आमकां कश्ट दिलेले की आमी कसो वायट केला आमी कसो लेख आमकां आमी कशी आसाची म्हूण सांगून जजमेंट दिताची तशी हांगा देव जिवाक हें देह दिनी नतील जाल्यार जिवा परमात्मा ज्ञान प्राप्त जाता आशिल्लें ना हांगा एक मस्त जनांक अभ्यास आसा दुड्ड संपादन करताची तें दुड्ड संपादन करून लोकांतू अटी मारून दवरल्यार कसलें सूख प्राप्त जातवें ना मरणानंतर नंदिरायन बदुकुनरी नाई तिंदोयतो म्हूण एक कन्नडांतू एक गाद आसा म्हळ्यार हातान ताणें एक मनशा दान करनी धर्म करनी तोवय सूख भोग्गनी खायनी जेवनी कसले करनी मेल्ले नंतर कोणाकी जलते म्हणून तशी नंदिरायना बदुकू म्हणून म्हणचे तशीची पुरंदरदासानी म्हणून असं ಹರಿಕೊಟ್ಟ ಕಾಲಕ್ಕೆ ಉಣಲಿಲ್ಲ ಉಡಲಿಲ್ಲ ಹರಿಕೊಡದ ಕಾಲಕ್ಕೆ ಬೈಬಿಡುವೆಯಲ್ಲೋ ಪ್ರಾಣಿ म्हणून म्हळ्यार एक जन्मान तो देवान आमकां मस्त दिली काही तेदना समची विंगडा दिवची विशयूय ना आमी तेजीन कसले सूख भोगनीची देवान पळयलें कसं केल्लें इतलें धन दिवन कांय ना खंय मातीन तूं पूर्ण दवरलेलें सूख भोगनी परकटे घाल्ले कसं की दिसा एक पंत जेवलो न्हय ना तांतू दुड्ड घालून वटकोन दवरलें हाक्का अशी दळिद्र भोगतल्याक अनेक जन्म दळिद्र जावन येवची लायक नवें तेची हरिकोडद काळಕ್ಕೆ बाई बिडबल्लो बरणी तेदन पळय दळिद्र जावन एक जीवन दिलें तेदन एकची बॉब कसं न्ही म्हाका देवान सम पोटभर खावच्या दिनी जेवच्या दिनी ह्या म्हणटा दळिद्र दिलें पुडली जन्मात तो देवान बरी दिवनी दळिद्र भोगिल तो तशें ताका हें जीवन मेळ्ळें तशी केन्नाय दुड्डू संपादन करचें पेट्टेन तूं दवरचें ताजेन कसले आनंद मेळना विनियोग केल्यार मात्र आनंद तशीची मनुष्य देह म्हळ्यार एक व्हड संपत्त तें संपत्त परमात्मान दितना तें विनियोग कोरका आमी कसं खातीर सद्विनियोग कसं खातीर परमात्माल खातीर विनियोग कोरका तेदन मात्र आनंद मेळटा केदन मेळटा तें आनंद तें मुक्ती म्हळ्यार विशयांतू आनंद मेळचे कडेर म्हणटना तशी सगळेची हें जगत्य आमी पळयलां म्हळ्यार हें दोळ आयकल्यांची कसलें म्हळ्यार सृश्टी कसलें परमात्मान केल्ली तागेले आनंदा खातीर तागेले एक खेळ तो म्हूण ताका हें जगत्यान आनंद जावका म्हूण अर्थ न्हय थंय जाल्यार परमात्मान जगत्यो ताणें सर्व एक तागेले एक क्रिडा तागेली एक लिला म्हूण सांगून ताणें केलेलें परमात्मान वय बाय तशें जाल्यार तागेले लिलेचे उद्देश कसो न्ही म्हणल्यार ताणें तागेलो कसलो स्वार्थ न्हय जिवांक ते एक स्वरूप आनंद दिवका
म्हूण आमगेले वयरचे करुणेन ताणें आमकां सृश्टी करून आतां गेले लील ताणें करची. तशी तें शरीर कसलें दिवचें म्हळ्यार त्या परमात्मालें ज्ञान प्राप्त जावचे खातीर म्हूण सांगून. तशी आतां तें शरीर सुरवेकाचें आमी पळयलां कसलें म्हळ्यार अव्यक्त, महत्तत्व, अहंकार अशी 24 तत्वान जाल्लेलें शरीर तें म्हूण. परमात्मान जिवांक शरीर दिल्लें, मात्र न्ही शरीर दिवन सोडतो येतो ना. त्रिगुणात्मक जावन आशिल्लें शरीर सात्वीक, राजसीक, तामसीक म्हूण म्हणटाची. त्या शरिराचे एक गुणस्वभावाक अनुगुण जावन कर्तव्यांतू तें शरीर कर्तव्य करचें तसलें तो प्रेरण दिता परमात्मो. तशी ताचे खातीर म्हणटाची पूर्वकर्म प्रयत्नंच संस्कारम अपिपेक्षतुः ईश्वरः कारयेत् सर्वं तच्चेश्वर कृतं स्वयं. म्हळ्यार पूर्वकर्म प्रयत्नंच संस्कारम अप्यपेक्षतु, प्रति एक कर्म ईश्वरः कारयेत् सर्वं. हांगा आमी जन्मा येवची मात्र जन्मा येतना परमात्मालेची एक निर्णयान जन्मा येवचें. आमकां तांतूय कसले अधिकार ना, म्हाका तो जन्म जायतो ह्यो जन्म जायतो. मनुश्य जन्म मेळ्ळ्यार त्या एक कुलांत जन्मा येवं आशिल्लें, असल कुटुंबेन तूं जन्मा येवं आशिल्लें, मस्त दुड्ड आशिल्ले कडेन जन्मा येवं आशिल्लें, मस्त ज्ञान आशिल्ले कडेन जन्मा येवं आशिल्लें. अशें कसलें आमी अपेक्षा करूं ना परमात्मा लागीं. आमकां तसलो जन्म मेळ्ळा जाल्यार ताका कारण कसलें म्हळ्यार पूर्वकर्म, पूर्वसंस्कार. तशी हांगा येत तरी आमी करचें प्रति एक कर्म ईश्वर प्रेरणेनच काय. पूर्वकर्म संस्कार म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार हांगा जन्म आयलो जीव, त्या जिवात्माले शरिरान प्रति एक कर्म जावचें परमात्माल प्रेरणेनच, विष्णू प्रेरणया, विष्णू प्रेरणेन जावचें म्हूण म्हणटना तसलें तें कर्म करतना आमी कसलें कूक आशिल्लें विष्णू प्रित्यर्थम, देवान मेगेल करीन करचें. देवा प्रिती जावं म्हूण हांव केलेलें. परमात्मा तूं मेगेल करयलें सर्व कर्म तुकाच अर्पण म्हूण सांगचें न्ही में. तशें लेखून कर्म करता ना जाल्यार त्या जिवाक शरीर म्हळ्यार हामची म्हूण म्हणलेली एक देहाभिमान येता. आयली नंतर त्या शरिरान जावची सर्व कर्म परमात्माल प्रेरणेन जालेलें म्हूण तो जीव लेखना की. शरीर हांव म्हूण लेखील जीव, त्या देहाभिमाना पडलेलो जीव हांव केल्लें मेगेल निमती जालेलें, हांव नातलें हांगा कोणें करनाशिल्लीची मस्त अभ्यास कसं करून खातलीच की. हांव आसतना हांकां पळय कसलें कळना, हांव ना म्हूण जाल्यार तेदन खावचें आस पळय न्ही तशें पळय म्हूण लेखचें ना. एक दीस ती चमकली, जो तो चमकलो सांगिलो मागीर जीवन जातर आसता राबना. आमी मात्र लेखचें, आमी निमती जेवचें, आमी ना नातलें कळटा कसलें कोणाकय कसलें कळूं ना. देवान मात्र कळोवचें, देवान मात्र करचें. तें कळना नाशी केन्ना तो जीव हांव केल्लेलें मेगेल निमती जाल्लेलें म्हूण सांगून लेखता पळय तेदना ते कर्माचे बंधनान तूं पडता. तो केन्ना कर्म करून परमात्माक समर्पण करता की तेन्ना कर्म बंधना दुखून मुक्त जाता. न्ही में तें कर्म करून हांव केल्लेलें म्हूण लेखलें कुडलें त्या कर्मान कसलें पाप पुण्य आदी जाल्ला पळय ते फलाक अपेक्षा पावन तो बद्ध जाता, वापस तो कर्म बंधनांत पडता. तशी त्या कर्माचे निमती जालेले पाप पुण्याक ते जीवची म्हळ्यार ताण लेखील हांव केलेलें म्हणून योची बद्ध म्हळ्यार जबाबदारी हागेल निमती जाल्लेलें म्हूण सांगून परमात्मो निर्णय करून त्या जिवाक आनेक जन्मांतू ते फुडले जन्माचे प्रारब्धा समजावन एक शरीर दिता. तेची म्हणलेलें पूर्वकर्म प्रयत्नंच संस्कारम अप्यपेक्षतु ईश्वरः कारयेत् सर्वं तच्चेश्वर कृतं स्वयं. ताणें करयल्यार आमी केल्लें म्हूण अहंकार लेखताचे पळय ताजी निमती जावन आमकां आनेक जन्म मेळचो. अशी प्रती मनुश्य शरिरांत आमी येता न्हय तशी लेखली म्हूण जाल्यार वपासय आमकां शरीर मेळतर आसता.
खंयची शरीरांत येतन तो जिवाक अपरोक्ष ज्ञान जतकी नंतर तागेले अहंकार पुराय नाश जाता. अपरोक्ष ज्ञान म्हळ्यार तेची हांगा हांव करचें कसलें ना, सर्व परमात्मान करचें, सर्व परमात्माली प्रेरणा, तशें हांव परमात्माक शरण येवका, परमात्माक कर्म अर्पण करका, हें पुराय कळ्ळी नंतरची त्या शरिराक अपरोक्ष ज्ञान जेवचें. तेदना मागीर अहंकार नाश देखून कर्मफलाच कसलें ना. निष्काम कर्म केलेले देखूनच अहंकार नाश केलेले. आनीक कसं न्ही म्हळ्यार हें मानव शरीर क्षणभंगूर म्हळ्यार कसं न्ही, केन्ना मेळटा केन्ना तें शरीर नाश जावन वता म्हूण ना. जाल्यार त्या शरिरांत आयली नंतर साधक जनान त्या शरिराचे सदुपयोग करून घेवका तितलेची. शरीर क्षणभंगूर, त्या क्षणभंगूर शरिरांत साधक जनान त्या शरिराचे सदुपयोग करून घेवचे म्हळ्यार कसं न्ही, परमात्माक लागीं करून घेवच्या पळोवका. एक जन्मा भितर आमी परमात्मा सिद्ध करून घेवच्या साध्य ना. जाल्यार जन्म जन्मांत आमकां कोणाक गोत्तू परमात्मा सिद्ध करून घेवच्या ह्या जन्मांत जायना म्हूण आमी लेखल्यार आमकां हाजे पयशे फुडें कितले जन्म जाला, कितलें आमगेलें साधन जालां. तशी हें एक मनुश्य शरीर मेळ्ळां आनी तुवें जाल्यार तितलें साधन करची. ह्या जन्मान येनातलें हें साधन हें समजना आनीक आमकां योग्य जन्म मेळटलो. ह्या एक पॉझिटीव थिंकिंगार आमी परमात्मा विशयांत साधन करचेंच पळय, तें शरीर सदुपयोग करून घेवचें म्हणचें. तशेंच कृष्ण एक क्षेत्राचे न्ही क्षेत्रज्ञान विशीं कसल सांगता म्हणलेलें पयच्या दिसाचे गितामृत धारेंत पळोवया. आजी सांगिल्ले गितामृताचे हे विशयो परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्री हरे कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.